नागपूरच्या महाल परिसरामध्ये तरुणांच्या टोळक्यानं दुचाकीची तोडफोड केली आहे। आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या दुसऱ्या मुलाशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली या रागातून या तरुणाच्या एका टोळक्यानं गाड्यांची तोडफोड केली। हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन रात्री 11 वाजता या तरुणांनी धुमाकूळ घातला। त्यांनी तोडफोड केलेली आहे आणि या टोळक्यातून काही जणांना स्थानिकांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केले। तपासानंतर तोडफोड करणाऱ्या टोळक्यामध्ये 12 जण असल्याचं समोर आलंय। आरोपींमध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत आणि तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा सीसीटीव्ही दिसतोय आणि या सीसीटीव्हीमध्ये कशा पद्धतीने या टोळक्यानं दहशत माजवण्याची प्रयत्न केलेला आहे ते आपल्याला दिसतंय। दुचाक्यांची तोडफोड केलेली आहे। त्यांनी हातामध्ये धारधार शस्त्र घेतलेलं होतं आणि राडा घातला होता। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। नागपुरातील महाल गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोहरीपुरा गाडीखाना परिसरात काल एका टोळक्याने अनेक गाड्यांची तोडफोड केली। त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। या गाडीची पूर्णपणे तोडफोड केलेली दिसून येते आणि त्याचबरोबर इथे सुद्धा अजून एक गाडी दिसते की तिची सुद्धा तोडफोड केल्याचं आढळून येतं आपल्याला। खरं तर रात्रीच्या सुमारास एक टोळका आलं आणि संपूर्ण परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड, जोहरीपुरा गाडीखाना या परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड केली, दुचाकींची तोडफोड केली आणि त्यानंतर धारदार शस्त्र दाखवत दहशत पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। खरं तर या प्रकरणी जेव्हा पोलिसांनी तपास केला त्यानंतर असं आढळून आलं की तरुणांच्या 2 गटांमध्ये वाद झाला होता आणि हा वाद होता की आरोपी आणि जो दुसरा टोळका आहे त्याच्या मित्रांमध्ये इंस्टाग्रामवरून एका मैत्रिणीवरून वाद झाला होता आणि याच वादाचं पर्यावरण म्हणजे काल रात्री यात एक टोळका आला आणि त्यांनी तोडफोड केली। रात्रीच मोठा असा तणाव या संपूर्ण परिसरात होता कारण की दाटीवाटीचा परिसर अतिशय संवेदनशील असा संपूर्ण परिसर, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याने धाव घेतली आणि रात्रीच्या सुमारासच 3 जणांना ताब्यात घेतलं होतं। गणेशपेठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करताय। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर। याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते। त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे।